हा चाललेला आहे ना, हा साप आहे. भरपूर मोठा साप आहे. तर गुड मॉर्निंग सर्वांना. तर इकडे सकाळचे 5:30 वाजले होते, म्हणजे पहाटेचे. आणि रात्रभर जोरात पाऊस चालू होता. म्हणजे एवढा पाऊस पडला, आम्ही बाहेर येऊन पाहिलं ना, तर फुल पाणी होतं. म्हणजे जो सिमेंटचा रोड आहे ना, तो रोडच दिसत नव्हता, फक्त पाणी दिसत होतं. आमच्या कंपाऊंडमध्ये पण फुल पाणी भरलेलं. पाणी तर होतंच भरपूर, पण पाण्यामध्ये ना साप पण वाहून येत होते. म्हणून आम्हाला भीती वाटत होती, कारण की वरती नको चढून यायला पाहिजे साप. त्यामुळे फुल पाणी भरलेलं होतं अगदी. आणि सकाळी सकाळी झोपेतून उठल्यानंतर पाणी तर आम्ही पाहिलंच, एवढं पाणी. आणि पाण्यामध्ये आम्हाला साप पण दिसायला सुरुवात झाली. म्हणजे पाण्यामधले साप जे धामण आणि ते असतात ना पाण्यामधले, ते साप ते फक्त पाण्यावरच दिसत होते. तर आम्हाला आज ना भरपूर साप दिसले. आम्ही असं म्हणजे ना 20-25 वेळेस साप पाहिले. म्हणजे 7-8 साप होते ते, पण ते एवढ्या वेळेस दिसले आम्हाला परत परत. आणि एवढं सगळं हे पाणी पाहायच्या नादामध्ये, साप पाहायच्या नादामध्ये मी हे विसरूनच गेले की अर्णवची तयारी करायची आहे, स्कूलचा टिफिन तयार करायचा आहे. तर मी फटाफट आता इकडे अर्णवचा डब्बा तयार करायला घेतला आणि त्याची तयारी पण करायची होती अजून. तर इकडे मी आज ठरवलं की पोळी नाही करत डब्याला, पोळी भाजी करायला वेळ होऊन जाईल. त्याच्यामुळे मी शॉर्टकटमध्ये असं ठरवलं की आज पास्ता बनवून देते डब्याला. तर इकडे मी बारीक कांदा टोमॅटो चिरून घेतलं, त्याच्यामध्ये मिरची टाकली, मॅगी मसाला टाकला, हळद मीठ हे सर्व टाकून घेतलं. आणि पास्ता शिजवायला मी टाकूनच दिला होता पटक्यात. पास्ता मस्त शिजून गेला होता. आता मी तो डायरेक्ट कढईमध्ये टाकून घेणार, चांगलं मिक्स करून घेणार. आणि इकडे पास्ता होईपर्यंत मी आता त्याचीवाली तयारी पण करून घेते फटाफट, कारण की ऑलरेडी उशीर झाला होता. पाणी हे ते पाहत, आणि पाऊस पण जोरात चालूच होता. असं नाही की पाऊस बंद झाला. पाऊस रात्री सुरू झाला होता, संध्याकाळच्या 6 वाजता सुरू झाला असेल. तसा तो रात्रभर कंटिन्यू पाऊस चालू होता आणि जोरात होता, मुसळधार पाऊस होता. सकाळी पण उठल्यानंतर पाऊस चालूच होता. जरी एवढा पूर आला होता ना, तरी पाऊस चालूच होता कंटिन्यू. आणि नंतर मग मी सहजच मोबाईल घेतला हातामध्ये. एवढं सकाळी तर मोबाईल आपण घेत नाही हातामध्ये, कारण की टिफिन हे मुलांची तयारी वगैरे करण्याची असते, म्हणून मोबाईल काही कोणी घेत नाही हातामध्ये. पण बरं झालं माझ्या डोक्यामध्ये आलं आणि मी मोबाईल घेतला. आणि नेमकं मी व्हॉट्सअपच उघडला आणि व्हॉट्सअपमध्ये लगेच मेसेज आलेला होता सरांचा की आज सुट्टी आहेत, कारण की जळगाव जिल्ह्यामध्ये रेड अलर्ट होतं पावसामुळे. तर आज सुट्टी. आणि हा मेसेज बघितला आणि म्हटलं, मी तर एवढं घाईघाई टिफिन तयार केला, त्याचीवाली तयारी केली. आणि बरं म्हणजे आधी तरी पाहिला असता मी मेसेज, मला असं वाटलं. 7:30 वाजता मेसेज आला आणि मी 7:15 वाजता मेसेज पाहिला होता. मग ते काय, त्याची तयारी वगैरे सगळं वेस्ट केली. पुन्हा त्याच्यावर ते चेंज केले कपडे, नाईट वगैरे त्याला घालून दिले. आणि पुन्हा मग आम्ही बाहेर आलो होतो. बाहेर हे यांचं चालूच होतं, म्हणजे साप जिकडे बघावं ना तिकडे साप दिसत होते आम्हाला पाण्यामध्ये. ते पण आता हा बघू शकता तुम्ही किती मोठा साप आहे. पिवळा कलर आहे त्याचावाला असा खालून. आणि माहीत नाही याचं नाव, बहुतेक धामणच असेल ती. अजून थोड्या वेळाने पाहिलं तर अजून पुन्हा साप, तो चालला होता पाण्याकडे. आज तर मुलांना पण पाहायला भेटला साप, अर्णवीला, कारण की पाण्यावरती होते ना ते, एकदम अडचणीमध्ये नव्हते, असे पाण्यावर पोहत होते मस्त. बाहेर फक्त पाण्यावर नजर फिरवली की लगेच साप दिसत होते. तुम्हाला मी दाखवलंच पुढे किती कंपाऊंडमध्ये पाणी आहे. तर डायरेक्ट जाळीमधून पाऊस, म्हणजे जाळीमधून फुल कंपाऊंडमध्ये पाणी भरलं. त्या पाण्यावरती पण साप पायरीपर्यंत आले होते. आता इकडे एक पुन्हा, म्हणजे मी जेव्हा बाहेर जायची ना तेव्हा मला वाटायचंच 100% की साप दिसेलच, आणि मी मोबाईल घेऊनच बाहेर गेली होती. आज नक्की यांचेवाले व्हिडिओ घेऊ म्हटलं. आता हा जो साप आहे ना, हाच साप म्हणजे आम्हाला दिसला हा डबल पण 7-8 वेळेस. पण असेच 4-5 साप होते, कारण की एकाच टाईमला आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी हा साप पाहिला. त्याच्यामुळे असे पण 4-5 होते. काही छोटे छोटे पिल्ले होते जे फक्त पाण्यावरच पोहत होते. ते रिकाम्या जागेवर नव्हते पोहत. पण एवढं आहे, आता इकडे रिकामी जागा आहे ना, ते रिकाम्या जागेवर नाही येणार ते.
फक्त पाण्यावर पोहता येते, जिकडे पाणी दिसेल तिकडे पळत होते. ठीक आहे, आता सापांचं तर झालं, पण आम्हाला नंतर दिसायला लागले मासे, मोठे मोठे मासे दिसायला लागले. ते तिकडे तुम्ही पाहू शकता, जिकडे हलतं आहे ना जोराजोरात. मला अगोदर वाटलं की सापच आहे, पण साप एवढं जोरात कसं काय हलतो आहे म्हटलं. पण जेव्हा ते जवळ आले ना तर मोठे मोठे मासे दिसले आम्हाला. आणि एवढे होते, बापरे, एवढे मासे होते म्हणजे सांगू नाही शकत मी, एवढे मासे वाहून आले होते. बहुतेक तिकडे असं म्हणतात तिकडं कुठंतरी शीतळ आहे वाटतं, ते फुल भरलं असेल, मग ते वाहून आलं पाणी. तर एवढे मासे ते बघा, तुम्ही पाहू शकता. हे जेवढं पाणी फिरतंय ना असं उलटं, तेवढे मासे हे. मुलांना खेळायला खूप आवडतं पाण्यामध्ये, मासे बघायला आवडता आम्हाला. म्हणजे मला वाटत होतं आम्हाला की पकडावा आणि टपामध्ये टाकावा, पाण्यामध्ये मुलं बघतील. पण असं वाटलं की आपण मासा पकडायला जावा तर सापच येऊन जाईल, म्हणून आम्ही अजिबात खाली उतरलो नाही. इकडे पण आम्हाला एक साप दिसला, बारीक होता, तो गवतामध्ये चालला गेला. म्हणजे आम्ही ना वरतून पाहत होतो, सेकंड फ्लोअरवरून, खालून नव्हतं बघत. म्हणजे ते नाही का, जे छोटे साप आहे ना ते खूप चप्पळ आहे, फटक्यात इकडे तिकडे होऊन जातात. इकडे फुल कंपाऊंडमध्ये पाणी भरलं होतं. जेव्हा रोडावरून गाडी जाईल तेव्हा अशाच काही लाटा यायच्या. कंपाऊंडमध्येच 7-8 वेळेस साप आला, मोठा छोटा, गाडींजवळ. आता इकडे संध्याकाळ झाली होती आणि पाणी भरपूर कमी झालं होतं. आता मुलांना थोडंसं खेळायचं होतं, म्हणून आम्ही स्वतः उभं राहिलो आणि थोडंसं त्याला सायकल काहीला थोडंसं खेळू दिलं. कसं पाणी आहे नाही का. अर्णवचं पण मस्त सायकल खेळणं चालू होतं. तर व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि सबस्क्राईब करायला